हॅलो, हाय. आज मी चवळीची गरम मसाल्याची वाटणाची आमटी बनवणार आहे. सो यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा वाटी ओला नारळ. मी इथे तुकडे करून घेतलेत कारण मला किसायला नारळ खरंच वेळ नव्हता. एक मोठा कांदा घेतला आहे, मोठाच चिरून घ्यायचा. 4 ते 5 लसूण पाकळ्या, एक छोटासा अद्रकचा तुकडा, 4-5 कॅश्यू नट्स विच इज ॲब्सोल्युटली ऑप्शनल, मूठभर कोथिंबीर आणि एक टोमॅटो. कॅश्यू नट्सने ना एक क्रीमीनेस येतो अजून आमटीला आणि थोडीशी टेस्ट पण एन्हान्स होते. कधीतरी घालून बघा, मग तुम्हाला डिफरन्स कळेल. ओके, सो आता वाटण्यासाठी ना कढईत 2 चमचे मोठे तेल घालायचं, छान गरम करून घ्यायचं. त्यानंतर त्यात कांदा ॲड करायचा. कांदा छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा. 1-2 मिनटात लगेच कांदा आपला छान ब्राऊन होऊन जातो आणि हे सगळं ना स्लो फ्लेमवर आचेवर करायचं आहे. कांदा एकदा झाला ना परतवून तेलात की त्याच्यातच आपल्याला जे ओल्या नारळाचं खोबरं आहे ते घालायचं. कांदा आणि खोबरं छान असं एकत्र करून घ्यायचं. खोबऱ्याला जवळजवळ 4-5 मिनटं पकडून चला लागतात नीट तळायला. खोबरं छान असं भाजलं गेलं ना की त्याचा टेक्स्चर आणि कलर थोडासा चेंज होतो, किंचितसा होतो, एकदम नाही होणार. त्यानंतर आपल्याला इथे लसूण आणि आलं ॲड करायचं आहे. ते 1-2 मिनटं ॲड करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून मालवणी मसाला आणि 2.5 चमचा आपल्याला इथे गरम मसाला घालून हे सगळं सारण छान असं तेलावर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि आपली जी कोथिंबीर आहे ना ती ॲड करायची, एकत्र करायची आणि झाकण लावून ठेवायचं. सो वाटण आपलं छान असं थंड झालं ना की मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता आपल्याला आमटीसाठी फोडणी द्यायची आहे. आता इथे ना ऑप्शनल आहेत. मला ना असं आमटीत टोमॅटो, कांदा, कढीपत्ता असं मध्ये आलेला चवळीच्या आमटीत नाही आवडत. सो मी काय करते, वेगळं असं कांद्याची वगैरे फोडणी देत नाही. तेलातच जे आपलं वाटण आहे ना ते छान असं परतून घेते. त्यानंतर पुन्हा त्यात थोडं पाणी घालून थोडं क्वांटिटी वाढवते आणि मग चवळी पण मी आमटीतच शिजवते कारण एखादं छान चव येते त्या आमटीला. त्यानंतर त्यात टोमॅटोची प्युरी करून पण मी ॲड करते. त्याच्यानंतर त्यात थोडीशी कोकम, 3 ते 4 कोकम घालायचं, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर घालायची 1 टेबलस्पून, थोडीशी घालून बघा, छान चव येते. आणि ही आपली आमटी तयार आहे. ही मस्त गरम गरम भात, आमटी, भजी किंवा पापड, त्याबरोबर लोणचं, चटणी अतिशय मस्त लागतं किंवा गरम गरम चपाती आणि भाकरीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता किंवा इनफॅक्ट पाव किंवा ब्रेडबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तुमची काही जर वेगळी पद्धत असेल सो डू लेट मी नो इन कमेंट. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.